नमस्कार, मी अनिश नातू. मी 11 वर्षाचा आहे. सादर करीत आहे एकांकिका नको ती आईची साडी खरेदी. छी, नको ती आईची साडी खरेदी. पायाचे अगदी तुकडे तुकडे पडायची वेळ आली आहे. का म्हणून काय विचारता? सांगतो, सगळं सांगतो, सविस्तर सांगतो. आज सकाळची गोष्ट. आई बाबांना म्हणते कशी, अहो हा घे तुमचा चहा आणि पेपर, आणि हो तुमच्या आवडीचा गोडाचा शिराही केलाय. आईचा हा गोड आवाज ऐकून मी तर चक्रावूनच गेलो. का म्हणून काय विचारता? आई अशी गोड कधीच बोलत नाही. बाबा पेपर वाचायला बसले रे बसले की आईचं चालू, अहो पेपरात काय लोक घालून बसलायत, जाऊन भाजी घेऊन या, दूध घेऊन या, आणि हो त्या वॉचमॅनला जरा सांगा पाण्याचं मोटर ऑन करायला, वगैरे 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 वगैरे. आणि आज चहा विथ पेपर आणि गोडाचा शिरा म्हणजे एरवी जगदंबा, आणि आज हापूसचा आंबा. तेवढ्यात आई शिरा घेऊन येते आणि म्हणते, अहो हा घे तुमचा शिरा, गरम आहे, तेवढ्यात खाऊन घ्या. आणि हो ही जाहिरात पाहिली का, नवीन साड्यांचं दुकान उघडलंय, जाऊया ना खरेदीला. बाबा आता हिशोब करायला लागले. त्यांना हा गोडाचा शिरा किती हजारांचा पडतोय. मग मी, माझे बाबा आणि आमची मुख्य कप्तान म्हणजे आमच्या मातोश्री निघालो ही साडी खरेदीच्या मोहिमेला. गोखले रोड वरून चालताना मी दुकानांची नावे वाचत होतो. दुकानांची नावे पण अगदी मजेशीर. रामदास कटपीस सेंटर, हनुमान साडी सेंटर. आता मला सांगा, रामदास आणि हनुमान यांचा साडीशी काय संबंध? असो, आईच्या दुकानात शिरत होती, त्या दुकानात आम्ही तिच्या मागून मागून शिरत होतो. ज्या दुकानात बाहेर पडत होती तिच्या मागून मागून आम्ही बाहेर येत होतो. 12-13 दुकानं झाली असतील, पण आमच्या साडी खरेदीच्या मोहिमेला सुरुवात नाही. कधी साडी पसंत पडत नव्हती, तर कधी काठ पसंत पडत नव्हता, कधी दोन्ही आवडलं, रंग वापरलेला होता. या कारणांमुळे आमच्या साडी खरेदीवर कट पडत होता. शेवटी आईला एक मोठं दुकान आवडलं. कुठलं दुकान आवडलं? मोठं. मलाही ते आवडलं. त्या दुकानदारांनी आई बाबांसाठी चहा आणला, माझ्यासाठी कोल्ड्रिंक मागवलं. त्या दुकानातील सद्गृहस्थ कपाळावर आठा न आणता हसत मुखाने साड्या एक साड्या उलगडून दाखवत होते. खरंच पेशंट शिकावं त्यांच्याकडनं. आई म्हणत होती, कलकत्ता दाखवा, बनारसी दाखवा, इचलकरंजी दाखवा. तर मी रुबाबत म्हणालो, सोलापुरी दाखवा. हे ऐकून आई म्हणाली, हे गाढवा, सोलापुरी चादर असते. हे ऐकून तरी मी शांत बसवा ना, पण नाही. मी परत म्हणालो, मग कोल्हापुरी दाखवा. आता आई चिडली आणि म्हणाली, हे गाढवा, कशाला अकलेचे तारे तोडतोय? कोल्हापुरी चप्पल असते. सॉरी 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 सॉरी. आईला जर एखादी साडी आवडली तर ती दुकानाच्या बाहेर कशी दिसते, लाइटिंग मध्ये कशी दिसते हे पाहायचं. रंग फिरताय का असं विचारायचं. आता आमचं डोकं फिरायची वेळ आली होती. आईनी तर मोबाईल वरती टीव्ही सिरियल मध्ये काम केलेला नटींचा सुद्धा फोटो दाखवला, आणि त्या दुकानदारांनी त्याच उत्साहात साड्या उलगडून दाखवल्या. शेवटी शेकडो साड्यांपैकी आम्ही 3-4 साड्या खरेदी करून निघालो हॉटेलमध्ये. आणि हो, मीही वात्या गंगेत हात धुवून घेतले. माझ्या आवडीचे सगळे पदार्थ मागवले, अगदी आईस्क्रीम सहित. मग आम्ही निघालो साडी खरेदीची मोहीम थांबवून. थोडा वेळ चाललो, ताई किंच आली, अय्या सेल, एका साडीवर 2 साड्या फ्री, चला ना बघूया. आता तेवढ्यात आईच्या लाडक्या नंदेचा फोन आला की ती घरी आली आहे आणि आम्हाला लवकर बोलवतेय. हुश. ती म्हणाली की ती घरी आली आणि आम्हाला लवकर बोलवते. खरंच पायाचे अगदी तुकडे तुकडे पडलेत. नको ती आईची साडी खरेदी आणि नको त्या आईचा गोडाचा. धन्यवाद.